राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट तर उद्या येलो अलर्ट। पुढील 4 दिवस राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार। ठाण्यात वंदना टॉकीज जवळ साचलं पाणी। हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस। पांगरा शिंदे गावातील ओढ्याला पूर। पुराचं पाणी गावात शिरलं। शेतकऱ्यांचं उरलं सुरलं पीक देखील नष्ट होण्याची भीती। लातूर शहरासह काही भागात पावसाचं पुनरागमन। हवामान खात्यानं आज लातूर जिल्ह्यासाठी जारी केला रेड अलर्ट। जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर। नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस। जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर। पुन्हा सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका। सोलापूर जिल्ह्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा। पाऊस पडल्यास माढा, मोहोळ, करमाळ्यात पूरस्थितीची शक्यता। कासेगाव, उळेगाव रस्त्यावरील ओढ्याला पाणी। बार्शी ते देवगावला जोडणाऱ्या पुलावर पुन्हा पाणी। धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार। पावसामुळे आर्णी नदीला पूर। पुराच्या पाण्यातून वाट काढताना एक जण वाहून गेला। पोहता येत असल्यानं वाचले प्राण। बीड जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस। धारूर, वडवणी, माजलगाव भागातील नद्यांना पूर। मांजरा आणि सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। बिंदुसरा नदीला पूर आल्यानं जुन्या दगडी पुलावरील वाहतूक बंद। नवी मुंबईत सकाळपासून पावसाची तुफान बॅटिंग। वाशी, सानपाडा, नेरूळ परिसराला पावसानं झोडपलं। पावसामुळे जनजीवन विस्कळीत। जालन्यात 11व्या दिवशी सुद्धा दीपक बोराडेंचं उपोषण सुरूच। 11 वाजता उपोषणकर्ते दीपक बोराडे घेणार महत्त्वाची पत्रकार परिषद। एसटीच्या आरक्षणासाठी धनगरांचा एल्गार। आरएसएसच्या आज होणाऱ्या पथसंचलनाला हॉकीचं मैदान दिल्यानं हायकोर्टात याचिका। आरएसएस नोंदणीकृत संस्था नसल्यानं हॉकीचं मैदान देण्यास विरोध। याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता। बस डेपो दिले जाणार 98 वर्षांच्या लीजवर। पुढील महिन्यात निविदा काढणार। गुजरातच्या धर्तीवर बस पोर्ट विकसित करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर झळकवणाऱ्या मुस्लिम आंदोलकांवर लाठीचार्ज। त्यानंतर मुंब्र्यात आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेवच्या घोषणा देत शांततेचा संदेश।